नितेश राणे दगडफेक प्रकरणावर भाजप आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणेंना चिमटा काढलाय। धोत्राच्या धंद्यात कमावलं आणि मुलाच्या नादात लुगडं गमावलं अशा शेलक्या शब्दांमध्ये जठार यांनी राणेंना टोला लगावलाय। काळ कुठे जातो आहे याचं भान राणे यांनी ठेवलं पाहिजे। ज्यांचं स्वागत आधी फुलांनी व्हायचं त्यांचं स्वागत आता दगडांनी होतंय। या प्रकरणी नितेश राणेंनी ओरोस पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल केली। दगडफेकीमध्ये एक जण जखमी झाला होता। नितेश राणे मालवणला जात असताना ओरोस रानबांबुळी या गावादरम्यान ही घटना घडली होती। राणेंच्या बालेकिल्ल्यामध्येच राणे पुत्रावर दगडफेक होती आणि त्यामुळे या घटनेवरूनही राणेंना टोला लगावण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे। जे राणे आणि त्यांचे चिरंजीव यापूर्वी कोकणात येत होते त्या राणेवरती लोक फुलं आणि हार घेऊन स्वागत करत होते। आता त्याच राणेंच्या चिरंजीवांचं स्वागत दगडांनी व्हायला लागलंय। मला वाटते काळ कसा आणि कुठे चाललाय याचं भान नारायणराव राणेंनी ठेवायला पाहिजे। धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं आणि मुलाच्या नादाला लागून सारं लुगडंच गमावलं अशी अवस्था नारायणरावांची झालेली तुम्हाला यापुढे दिसेल। प्रमोद जठारांनी अतिशय शेलक्या शब्दांमध्ये नारायण राणेंवर आणि त्यांच्या पुत्रावर ही टीका केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अमित जोशी आपल्या बरोबर असणार आहेत। मात्र राणेंचा करिश्मा आता कोकणामध्ये कमी होत चाललाय की काय? राणे पिता पुत्रांची जो एक प्रभाव होता तो कमी होत चाललाय की काय हेच दिसते आणि म्हणूनच काळ कुठे जातोय याचं भान ठेवावं असं प्रमोद जठारांनी त्यांना सल्ला सुद्धा दिलेला आहे। प्रमोद जठार हे भाजपचे आमदार आहेत वैभववाडीचे आणि एकंदरीतच राणे पिता पुत्रांचं आधी जसं फुलांनी स्वागत व्हायचं त्या जागी आता दगडांनी स्वागत होतंय असा शेलक्या शब्दामध्ये त्यांनी टोला सुद्धा मारलेला आहे। आणि याच बाबतीत बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी अमित जोशी आहेत। अमित, एकंदरीतच प्रमोद जठार यांची ही टीका खरं तर जिव्हारी लागण्यासारखी आहे। ज्या राणेंचं आधी फुलांनी स्वागत व्हायचं तिथे आता दगडांनी स्वागत व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून जठारांनी हा टोला मारलाय। खरंच राणेंचा प्रभाव कमी होत चाललाय की काय आता असा प्रश्न पडायला लागलाय? खरं तर या सगळ्या शिमग्याला सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल, कारण कोकणातला शिमगा हा सगळ्यात प्रसिद्ध असतो। कोकणवासियांसाठी जो आनंदाचा क्षण असतो किंवा खऱ्या अर्थानं मोठा उत्सव असतो। शिमगा पार पडले, मात्र या राजकारणातल्या शिमग्याला या निमित्ताने सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल। ज्या प्रकारे आता आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, भाजप खास करून आता आक्रमक झालेली कोकणात बघायला मिळते। खास करून सिंधुदुर्गमध्ये जो राणेंचा बालेकिल्ला मानला यायचा, मात्र ज्या प्रकारे निलेश राणे यांचा पराभव झाला, पानिपत झालं, त्याच्यामुळे आता भाजप आक्रमक झाली असंच म्हणावं लागेल। ज्या प्रकारे दीपक केसरकर हे जे राष्ट्रवादीचे होते त्यांनी सुद्धा राष्ट्रवादीला डच्चू देऊन राणेंवर टीका करत राष्ट्रवादी सोडली होती। त्याच्यामुळे एकंदरीतच सगळेजण राणेंच्या विरोधात एकत्र येत आहेत की काय किंवा राणेंविरोधात लढतायत की काय असं चित्र निर्माण झालंय। कोकणातील राजकारणाच्या या शिमग्याला आता सुरुवात झालेली आहे। नक्कीच अमित, कोकणातल्या या शिमग्याला राजकारणाच्या सुरुवात झालेली आहे। मात्र आता खरा प्रश्न आहे किंवा खरं जे उत्तर आहे ते राणेंकडून मिळणार आहे आणि त्याची सगळेजण वाट पाहणार आहेत। राणे असं काही साधं सुद्धा उत्तर निश्चितच देणार नाहीत किंवा नितेश राणे सुद्धा या संदर्भात निश्चित काहीतरी बोलतील। काय साधारण प्रतिक्रिया असेल? ज्या प्रकारे आक्रमकपणे भाजपच्या या आमदारांनी भाषा वापरलेली आहे त्याच्यामुळे आता हल्ले प्रतिहल्ले मग शाब्दिक असून देत किंवा प्रत्यक्ष असून देत ज्याची भीती निवडणुकीच्या काळात सुद्धा व्यक्त केली जात होती ती आता खऱ्या अर्थानं सुरू होईल। कारण काही करून राणेंना आता हरवण्यासाठी सगळेजण एकत्र येतात असं चित्र उभं राहतंय किंवा राणेंच्या विरोधात सगळेजण या मैदानामध्ये उडी घेतात असं चित्र निर्माण झालंय। त्याच्यामुळे आता हल्ले प्रतिहल्ले होत राहतील। राणे सुद्धा त्यांच्या स्टाईलमध्ये कशा प्रकारे उत्तर देतात, कशा प्रकारे या सगळ्यांचा समाचार घेतात आणि पुन्हा एकदा आपलं वर्चस्व या भागामध्ये दाखवून देतात का याकडे आता लक्ष लागलेले। आरोप प्रत्यारोपांना मग ते शाब्दिक का त्यांना आता सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल। नक्कीच अमित, एकंदरीतच कोकणातले हे राजकारण आता एका वेगळ्या दिशेने चाललंय असं म्हणायला काही नक्कीच हरकत नाही। अमित, ज्या प्रकारे निलेश राणेंचा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता, राष्ट्रवादी काँग्रेसचा जे आमदार होते त्यांनी सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेस सोडलेली आहे। लवकरच ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असं बोललं जातंय। थोडक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेंना चारी बाजूनी घेरण्याचा जो प्रयत्न विरोधकांनी सुरू केलेला आहे त्याचाच हा भाग म्हणून एक शाब्दिक हल्ला म्हणावा लागेल आणि म्हणूनच राणेंना काही करून त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जखडून ठेवायचं आणि त्यांना
नामोहरण करायचं असाच एकंदरीत विरोधकांचा प्रयत्न दिसतोय. अर्थात एकंदरीत राजकारणाचा अनुभव लक्षात घेतला तर राणे कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात आणि या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने किती ठळकपणे पुढे येतो हे बघणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरेल. खरंय. अमित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल. अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. त्यामुळे आता कोकणामध्ये राणेंचा प्रभाव कमी झाला आहे का आणि या प्रमोद जठारांच्या या टीकेला तर राणे कसं प्रत्युत्तर देतात, हे प्रत्युत्तर शाब्दिक असणार आहे का त्यांची यावर प्रतिक्रिया काही वेगळी असणार आहे, हे पुढच्या काळामध्ये आपल्याला कळणारच आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.